नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर दीपक कोडगिरे। बऱ्याच आपल्याला शेतकऱ्यांनी विचारलं की सर, हिवाळा चालू झाल्यापासून किंवा थंडी पडल्यापासून जरा आमच्या गाईचं दूध कमी आलेलं आहे, आमचं काय चुकतंय का किंवा काय केलं पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा हिवाळा चालू होतो त्यावेळी ऊन कमी असते आणि त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कमी तयार होते, म्हणजे आपल्या असो किंवा जनावरांच्या शरीरामध्ये असेल। आणि व्हिटॅमिन डी कमी पडल्यामुळे आपण जे काही त्याला कॅल्शियम फॉस्फरस आपल्या खाद्यातून घालत असतो किंवा मिळत असतं खाद्यातून, तर ते कमी प्रमाणात मिळतं आणि त्यामुळे कॅल्शियम कमी पडल्यामुळे दुधाचं लेवल कमी येत असते आणि त्याचप्रमाणे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणजे रक्तवाहिन्यांचं जरासं आकुंचन पावतं, त्यामुळे रक्त सप्लाय कासेकडे कमी गेलेला असतो, त्यामुळे जनावरांचे दूध नॉर्मली कमी येण्यासाठी चालू झालेलं असतं। तर अशा वेळी आपण काय काळजी घेतला पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं गोठा बंदिस्त केला पाहिजेत। त्याचप्रमाणे कोवळ्या उन्हामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर जनावरांना बाहेर काढून 1-2 तास आपण जेवढं शक्य आहे तेवढं ऊन त्याला दिलं पाहिजेत, म्हणजे व्हिटॅमिन डी मिळेल। आणि त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे कासेकडे रक्त सप्लाय वाढण्यासाठी आपण त्याला कोमट पाण्याने दिवसातून 3 वेळा कास धुतली पाहिजेत, जेणेकरून कासेकडे रक्त सप्लाय वाढेल आणि त्यामुळे दूध तयार होईल। आणि हे करून सुद्धा काही उपयोग होत नसेल तर डॉक्टर कोडगिरे सरांनी सिद्धकला होमिओ क्लिनिक मार्फत तयार केलेलं दूधसागर औषध तुम्ही वापरून बघा, म्हणजे जेणेकरून काय होईल, दूध वाढण्यासाठी म्हणण्यापेक्षा दूध कॉन्स्टंट राहण्यासाठी नक्की मदत होईल।